हॅलो अँड वेलकम बॅक टू चॅनल वन्स गाइज. माझं नाव आहे आशिष गायकवाड आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. 2026 मध्ये महाराष्ट्रात बीएससी नर्सिंग ऍडमिशनसाठी किंवा बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी एक मोठा जॅकपॉट लावलेला आहे. जबरदस्त जॅकपॉट लागलेला आहे. महाराष्ट्र शासनाने नर्सिंग एज्युकेशन एक्सपांड करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात एक GR देखील 8 जुलैला आलेला आहे. त्याबाबत तुम्ही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितलाच असेल. नसेल बघितला तर आता जाऊन बघा आणि पुन्हा या व्हिडिओवर या. आता जर नवीन कॉलेजेस येत आहेत, सीट्स वाढत आहेत, तर अनेक गोष्टी, अनेक पॅरामीटर्स, अनेक घडामोडी बदलणार आहेत. अनेक गोष्टींमध्ये फरक पडणार आहे. तर तो इम्पॅक्ट काय होणार आहे? कट ऑफ कमी होईल का? असे काही प्रश्न आहेत जे तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेले. सो ते काही प्रश्न आपण इकडे बघणार आहोत, की जो बीएससी नर्सिंगचा जो कट ऑफ आहे, जर सीट्स वाढत आहे, तर बीएससी नर्सिंगचा जो कट ऑफ आहे तो कमी होईल का? काय बदलणार आहे? सीट्स इन्क्रीज होणार आहे, तर त्याचा हाऊ डज इट मॅटर? कसा फरक पडतो? गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कमी होईल, प्रायव्हेट कॉलेजेस बाबत काय, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ कमी होणार आहे काय आणि व्हॉट वुड बी द कट ऑफ, ते पण मी प्रेडिक्ट करून या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, शॉर्टमध्ये गोष्टी आणि सोप्या भाषा समजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण बघूया की पहिले आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेस किती, टोटल गव्हर्नमेंट कॉलेज आता होत आहे किती, पहिले किती होते, कोणते होते, सीट्स किती आहेत आणि आता किती असणार आहे, हे आपण एकदम शॉर्टमध्ये समजून घेऊया आणि नंतर आपले सर्व प्रश्न एका मागोमाग एका पाठोपाठ एक आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे. तर जर आपण बघितलं तर पहिले महाराष्ट्रामध्ये या अगोदर म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये टोटल बघितले तर 17 कॉलेजेस होते. कोणते? तर कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप मुंबई, कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल पुणे, त्याच्यानंतर GMC हॉस्पिटल नागपूर, GMC कॉलेज ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गोंदिया, इथे 100 सीट्स. हे जुने कॉलेजेस आहेत. मुंबई, पुणे, नागपूर इथे प्रत्येकी 50 सीट्स आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जे कॉलेज आहे तिथे 50 सीट्स आहे. कॉलेज ऑफ नर्सिंग GMC हॉस्पिटल नांदेडमध्ये 50 सीट्स होते. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर 100 सीट्स, जालनाचं कॉलेज तिथे 50 सीट्स, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग बारामती तिथे 100 सीट्स, त्याच्यानंतर RCSM कोल्हापूर 100 सीट्स, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग मिरज सांगलीचे 100 सीट्स, नंदुरबारचे कॉलेज 100 सीट्स, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक इथे 40 सीट्स, जळगाव 100 सीट, देन PCMC इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग YCMH पिंपरी तिथे 60 सीट 60 सीट्स, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा इथे 40 सीट्स, सिंधुदुर्ग येथे 40 सीट्स, असे टोटल 1180 सीट्स. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं, असे टोटल 1180 सीट्स आजच्या घडीला म्हणजे 2025-26 हे जे शैक्षणिक वर्ष होतं, एज्युकेशनल इयर, यामध्ये होते. लोकांना आता पहिले त्याच्या अगोदर पहिले 5च कॉलेज होते, 250 ते 300 सीट्स असायचे. तर त्यावेळेस कॉम्पिटिशन म्हणजे सीट्स कमी आणि कॉम्पिटिशन खूप जास्त होतं. फक्त 300 असे प्रिव्हिलेज्ड लोक होते की ज्यांना सीट्स भेटायची, किंवा 250 असे लोक होते की ज्यांना सीट्स भेटायची. बाकीच्या लोकांना प्रायव्हेट शिवाय पर्याय नव्हता आणि एकदम लिमिटेड म्हणजे तेवढंच 99 वर खेळ सर्व चालायचा आणि नंतर मग मेरिट कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टी यायच्यात. परंतु फर्स्ट राऊंडला सगळं 99% 98 पण नाही 99% आलो सर्व खेळ चालायचा. नंतर मागच्या वर्षी ह्या कॉलेजेस वाढले. त्याच्यानंतर ज्यावेळेस हे कॉलेजेस वाढले मग 96 पर्सेंटाईल पर्यंत असे लोक आहेत की ज्यांना ऍडमिशन गव्हर्नमेंटमध्ये मिळाले. आता पुढे आता काय होणार आहे, हे झाले 17 कॉलेजेस. ठीक आहे, लक्षात ठेवा, काउंट ठेवा. आता 8 जे GNM कॉलेजेस आहेत ना, ज्या ठिकाणी GNM शिकवलं जातंय, तर त्यांना अपग्रेड. आता इकडे लोकांना असं वाटतंय की GNM बंद होणार आहे, कोर्स होणार नाही, किंवा ज्यांचं GNM झालंय ह्या कॉलेजेसमध्ये मग त्यांना BSc नर्सिंग डिग्री भेटणार. हे बघा, असं नाहीये. व्यवस्थित समजून घ्या. असे 8 कॉलेजेस, मग ते कोणते कॉलेजेस? GT मुंबई, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर, सांगली, हे 8 कॉलेजेस जिथे GNM शिकवलं जात होतं, म्हणजे स्कूल ऑफ नर्सिंग. डिप्लोमा कोर्सेस ज्या ठिकाणी शिकवतात त्याला स्कूल ऑफ नर्सिंग बोलतात. आणि ज्या ठिकाणी डिग्री कोर्सेस म्हणजे BSc नर्सिंग असेल, MSc असेल, PBS वगैरे डिग्री कोर्सेस जिथे आहेत तिथे कॉलेज ऑफ नर्सिंग त्याला बोलतो. सो असे कॉलेजेस या ठिकाणी फॅसिलिटी आहे. INCचा काही म्हणजे मध्ये मध्यंतरी निर्णय आलेला होता की जिथे अपग्रेडेशनची फॅसिलिटी आहे, जिथे गोष्टी होऊ शकतात, त्यांनी अपग्रेड करायला पाहिजे. सो त्यानुसार ह्या कॉलेजेसमध्ये होत आहे. तो महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आला की महाराष्ट्र शासनाचं हे म्हणणं आहे की इथे होऊ शकत आहे, त्यांना आपण अपग्रेड करूया आणि त्या ठिकाणी डायरेक्ट आपण गव्हर्नमेंट BSc नर्सिंगचे सुविधा अवेलेबल करूया. गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजमध्ये त्यांना अपग्रेड करूया. म्हणजे काय की त्या ठिकाणचा जो कोर्स त्या कॉलेजमध्ये जो शिकवला जात होता, जो की GNM होता, आता त्या ठिकाणी BSc नर्सिंग शिकवलं जाणार आहे. GNM कोर्स बंद होत नाही, हा संभ्रम दूर करा.
हे वेगळी गोष्टी, या दोन्ही वेगळ्या, टोटली वेगळ्या गोष्टी आहे. जीएनएम असणार, पण ह्या कॉलेजेसमध्ये आता इथून पुढे बीएससी नर्सिंग शिकवलं जाणार. आता हे बीएससी नर्सिंग कॉलेज असणार. ठीक आहे. सो हे 8 कॉलेज आणि प्रत्येक 8 कॉलेजमध्ये 100 सीट्स असणार. म्हणजे आता हे 1180 ते आणि ह्या कॉलेजेसचे 800 सीट्स पुन्हा एकदा वाढणार आहे. ठीक आहे. सो हे 8 गव्हर्नमेंट कॉलेज, ते 17 आणि हे 8. ठीक आहे. हे किती झाले? 25. राईट, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढे एक्झिस्टिंग बीएससी नर्सिंग कॉलेजेस जे होते, जसं मी सांगितलं तुम्हाला आता सांगताना, जसं मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रत्येकी 50 सीट्स होते. त्या 50 सीट्स प्रत्येकी अजून वाढवलेल्या आहेत. म्हणजे आता इथं 50 ची जी कॅपॅसिटी होती, इंटेक होता, आता तो 100 करण्यात आलाय. असेच ह्या सर्व ठिकाणी करण्यात आले. म्हणजे टोटल जे आहेत 250 सीट्स या ठिकाणी वाढल्या आहेत. पुन्हा एकदा जर आपण कॅल्क्युलेट करू, 1180 प्लस ते 8 कॉलेजेसचे 800 आणि हे 250 सीट्स एक्स्ट्रा जे एक्झिस्टिंग कॉलेज आहेत, अशा प्रकारे हे सीट्स वाढले आहेत. अजून कॅल्क्युलेशन पुढे येत आहेत, पुढे वाढत आहे. ठीक आहे. सो हे 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, फक्त त्यांच्या सीट्सची कॅपॅसिटी वाढलेली आहे, म्हणून इकडे 250 सीट्स वाढलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर 10 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढले जात आहेत. आता कॉलेजेसचं कॅल्क्युलेशन करूया. आतापर्यंत आपल्याकडे 25 होते, म्हणजे पहिले जे 2025-26 मध्ये 17 होते, त्याच्यानंतर आता 8 वाढवत आहेत जे जीएनएमचे बीएससी नर्सिंग करतात, आणि हे 10, म्हणजे टोटल आता महाराष्ट्रामध्ये 35 गव्हर्नमेंट कॉलेजेस होत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि हे आश्चर्य मला असं वाटत आहे, कारण की माझ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही बीएससी नर्सिंग करतो त्यावेळेस लिमिटेड कॉलेजेस होते, 3-4 कॉलेजेस होते, नंतर 5 कॉलेजेस, आता मागच्या वर्षी 17 आणि आता 35 कॉलेज. म्हणजे दिस इज व्हेरी गुड थिंग. नर्सिंग एज्युकेशन चांगल्यारीत्या एक्सपांड होत आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर नर्सेस पास आउट होतील, एक्सपोजर खूप चांगला भेटतो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, त्या ठिकाणी प्रॅक्टिस होते, जास्तीत जास्त पेशंट, वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तुम्ही हँडल करू शकता, तुमची कॉन्फिडन्स वाढते, अनेक गोष्टी असतात. तुम्ही एकदम मोल्ड होऊन येतात, प्रॉपर व्यवस्थित मोल्ड होऊन येतात. एक्सपिरियन्स टीचर असते, फॅकल्टी असते, लॅब्स असतात, सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे हायर स्किल्ड नर्सेस आपले महाराष्ट्रामध्ये जास्त येतील. याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेट कॉलेजमध्ये चांगलं शिकवत नाही, जस्ट गव्हर्नमेंटचं या ठिकाणी बोलत आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता 35 कॉलेज होतील, म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. आता हे 10 कॉलेजेस, आता हे 10 कॉलेजेस कोणते आहेत तर चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, रायगड, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर. प्रत्येकी या कॉलेजेसमध्ये 100 सीट्स असणार आहेत. 100 सीट्स प्रत्येक कॉलेजमध्ये असणार आहे. म्हणजे अगेन हे 1000 सीट्स. बघा, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन समजून घेऊया. किती होते पहिले सीट्स, किती होते? 1180 सीट्स होते पहिले. ठीक आहे. नंतर 8 कॉलेजेस वाढणार आहे, तर ते 800 सीट्स. त्याच्यानंतर जे एक्झिस्टिंग 5 कॉलेज आहेत त्याचे 250 सीट्स वाढणार आहे, आणि हे 1000. जर यांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 1430 1000, म्हणजे इन टोटल जर मी तुम्हाला सांगायचं राहिलं तर महाराष्ट्रामध्ये आजचा 2026-27 मध्ये 1430 सॉरी 1430 सीट्स 1430 सीट्स गव्हर्नमेंटच्या होत आहेत. कुठे 250 सीट्स आणि कुठे 1430 सीट. किती मोठा फरक आहे, किती मोठा डिफरन्स आहे. म्हणजे इतक्या लोकांना आता या ठिकाणी भेटणार आहे. 1430 सॉरी 1400 नाही, 3400 3430 सीट. सॉरी थोडंसं गणित कच्चं आहे. 3430 सीट्स. ठीक आहे, कारण ते 2000 वाढले आहेत ना, हे ते 2 पकडलेच नाही. ठीक आहे, 3430 सीट्स, 3430 सीट्स अप्रॉक्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगचे होत आहेत. विचार करा, ज्या ठिकाणी 300 सीट्स पण नव्हते होत, 250 सीट्सच होते, आता 3000 पेक्षा जास्त सीट्स महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या होणार आहे. म्हणजे 3000 पेक्षा जास्त प्रत्येक वर्षी येत्या काळामध्ये प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग करून असे 3000 नर्सेस असतील, ते गव्हर्नमेंटमधून नर्सिंग ज्यांनी केलेले असतात, हायली स्किल्स असतील. प्रायव्हेटमध्ये पण होतं, बट इकडे आपण थोडं गव्हर्नमेंटचं बोलत आहोत. ठीक आहे. सो हा मोठा फरक पडत आहे. आता महत्वाचा विषय हा की ज्या ठिकाणी तुमचे 300 कॉलेजेस होते त्या ठिकाणी जो कट ऑफ होता तो खूप जास्त होता. हे सर्व कट ऑफ 99% वरतीच जायचा. त्यानंतर मागच्या वेळेस काय झालं, 1180 सीट्स झाल्या
आणि हे 1180 सीट झाल्यामुळे जो कट ऑफ होता त्यामध्ये 96% पर्यंत असे स्टुडंट होते आणि काही लोक 95 आले पण, आणि पुढे जाऊन जसं राऊंड पुढे प्रोग्रेस झाला त्यामध्ये याच्या खाली पण काही कट ऑफ गेला. म्हणजे कट ऑफ काय झाला, हा थोडासा या ठिकाणी शिथिल झाला. का? कारण लोकांना फक्त पहिले वाटत होतं की इतकेच कॉलेज आहे, परंतु नंतर कॉलेजेस वाढल्यामुळे अनेक होप्स वाढले आणि 96% पर्यंत हा जो कट ऑफ आहे तो गेला आणि अनेक ठिकाणी याच्यापेक्षा कमी देखील आपल्याला कट ऑफ बघायला भेटेल. आता काय होत आहे, 2050 सीट्स वाढत आहेत. किती? 2050 टोटल सीट्स वाढत आहेत. जर 2050 टोटल सीट्स वाढत आहेत म्हणजेच किती? 3200 का? हा, 3230. पुन्हा एकदा लक्षात करून घ्या, गणिताचा थोडासा विषय होऊ शकतो. 3230 सीट्स. मी मागे किती बोललो? 3130. 230 आहे अप्रॉक्स 3000च्या वरती. सो 3000 प्लस जर सीट्स असतील तर हा कट ऑफ किती खाली पडेल? आता बिकॉज हा 3000 कट ऑफ 3000 सीट्स होत आहेत, मग आता यामध्ये प्रश्न हा आहे की हे जे कॉलेजेस ऍड होणार आहेत, आता गव्हर्नमेंट GNM टू एन BSc होत आहेत, ते इन्स्टंटली होतील. ह्याबाबत आपण डेफिनेटली बोलू शकतो की हा हे आहेत कॉलेज सर्व सेटअप आहेत, फक्त आता BSc नर्सिंग मध्ये BSc नर्सिंगचं तिकडे ऍडमिशन होतील. सो ते 800 सीट्स तर डेफिनेटली आहे आणि 250 सीट्स म्हणजे किती? 1050 सीट्स तर डेफिनेटली आपण बोलू शकतो की वाढणारच वाढणार आहे. ठीक आहे. सो जे 1150 होते त्याच्यात 1000 आपण जर वाढवले तर किती झाले? 2180. ठीक आहे. प्लस 50 वाढवले तर 2230. समजा 2200 जर सीट्स होत आहेत आणि त्याच्यानंतर जे 1010 नवीन कॉलेजेस होत आहेत, तर मग तो सेटअप आहे तिकडे नाहीये का? तिथे सुद्धा आहे त्या सेटअपमध्ये जर BS नर्सिंग कोर्स चालू करतायत तर त्यानुसार ते 1000 सीट्स वाढतील. हे आपल्याला कधी समजणार आहे? ज्या वेळेस CET सेलद्वारे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे, ज्या वेळेस ते रिलीज होईल त्यामध्ये आपल्याला समजेल की नेमकं हे कॉलेजेस याच वर्षीपासून सुरू करत आहेत की काय. ठीक आहे. सो आपल्याला आता तोपर्यंत वेट करणं आहे. परंतु लेट्स अज्युम, तोपर्यंत आपण अज्युम करूया की हे सीट्स वाढलेले आहेत, 300 पेक्षा जास्त सीट्स आपल्याला झाले आहेत. तर डेफिनेटली जर 300 वरून 1800 झाले, ठीक आहे, 300 वरून 1800 म्हणजे जवळपास 800 850 800 900 ज्यावेळेस सीट्स वाढले त्यावेळेस 99च्या वरती असणारा कट ऑफ 96 पर्यंत आला. मग अजून यामध्ये 1000 सीट जर वाढत आहेत तर तो 96चा कट ऑफ 90% पर्यंत येऊ शकणार नाही का? काय वाटतं तुम्हाला? मलाही हेच वाटत आहे या ठिकाणी की जो अनेक लोक असतात, अनेक विद्यार्थी आपण बघू की जे 90% प्लस आहेत. आता हा 90% मी यामुळे बोलत आहेत या ठिकाणी कारण ज्यावेळेस कट ऑफचा विषय होतो ना, तर कट ऑफ कन्सिडर करत असताना किंवा मेरिट हे करत असताना, कॉलेज भेटताना मेरिट लिस्ट मॅटर करते. ठीक आहे. तुमची कॅटेगरी मॅटर करते. सीट मॅट्रिक्स मॅटर करतो. तुमचा SML नंबर जो आहे, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, तो मॅटर करतो. तो ह्या सर्व 4 गोष्टींचा नजर म्हणजे ह्या गोष्टी मनामध्ये ठेवून किंवा ह्या गोष्टींचा विचार करून इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतं हे दिसतंय. हे आपण प्रेडिक्ट डेफिनेटली करू शकतो की 90% पर्यंत जर तुमचे पर्सेंटेज स्कोअर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस भेटण्याचे चान्सेस आहेत. आता हा अजून एक प्रश्न, काही लोक बोलतील सर नागपूरचं भेटेल का? छत्रपती संभाजीनगरचं भेटेल का? जे भेटेल का? विजय भेटेल का? तर नाही, 90% वर ते भेटणं कठीण आहे. कारण तिकडे जो कट ऑफ आहे तो कट ऑफ राहणारच. तिथे जे कॉम्पिटिशन आहे, बिकॉज ते एक्झिस्टिंग कॉलेज आहेत, एस्टॅब्लिश्ड कॉलेज आहेत, रिनोन कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी जो कॉम्पिटिशन आहे तो हायच राहणार आहे. तिकडे काय बदलणार नाही. परंतु जे नवीन कॉलेजेस आहेत म्हणजे जे मागच्या वर्षी आलेले आहेत, मागच्या वर्षी पण सुरू झालेले आहे, त्या ठिकाणी मागच्या वर्षाच्या रिलेटिव्हली थोडंसं कॉम्पिटिशन वाढेल. बट यावर्षी जे सुरू होणार जे 8 कॉलेजेस आहेत तिथे कट ऑफ त्या लेवलचा असेल हे आपण थोडंसं नाही म्हणजे हे आपण कन्सिडर केलं जाऊ शकतं की बाबा तो कट ऑफ थोडासा रिलेटिव्हली शिथिल असेल, थोडासा लूज असेल. हे डेफिनेटली आपण बोलू शकतो. सो कट ऑफ जे प्रीमियम कॉलेजेस आहेत जिथे कट ऑफ हाय असतो तिथे कट ऑफ डेफिनेटली हाय असणार आहे. परंतु जे बाकीचे कॉलेज आहेत तिथे कमी असणार. सो इन जनरल जर बघितलं, इन जनरल जर विचार करायचा राहिला
तर जो कट ऑफ आहे तो डेफिनेटली खाली पडणार आहे. मग आता याचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसा फरक पडेल, प्रायव्हेट कॉलेजेसवर कसा फरक पडेल याचा, तर डेफिनेटली आता 3,000 जागा प्रायव्हेटच्या, म्हणजे आतापर्यंत मागच्या वर्षी 1180 जागा प्रायव्हेटमध्ये जात नव्हते लोक, आता 3,000 स्टुडंट्स, म्हणजे जितक्या लोकांनी रजिस्टर केलं असेल, जितके लोक रजिस्टर करतील आता ऍडमिशनसाठी, त्यापैकी 3,000 सीट्स तर ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे गेलेल्या आहेत. मग प्रायव्हेट कॉलेजला मागच्या वर्षी असं झालं की प्रायव्हेट कॉलेजेसचे सीट्स जे आहेत ते म्हणजे वेकंट राहिलेत, त्यामुळे 0% पर्यंत, आता हा एक वेगळा मुद्दा आहे 0%. सप्टेंबर मधली ही बातमी आहे, जर भेटली मला तर मी कुठे तुम्हाला ती शेअर करेल इंस्टाग्रामवर किंवा आपल्या ग्रुपवर, टेलिग्राम चॅनलवर. 0% वर ऍडमिशन केले गेले का, कारण प्रायव्हेट कॉलेजेसचे सीट्सच भरले नाही, अनेक प्रायव्हेट कॉलेजेसचे. मग कदाचित ह्या गोष्टी कराव्या लागू शकतात. जर गव्हर्नमेंट कॉलेजेस सीट्स वाढले तर ते 2,000 सीट्स प्रायव्हेट कॉलेजेस लूज करताय, तर तिकडे सीट्स ऍडजस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. सो कदाचित जो रिसेंटली आपल्याला पुढारी न्यूज, लोकमत वगैरे मध्ये बातमी आली होती की जे आपले मंत्री आहेत श्री हसन मुश्रीफजी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की 0% असेल तरी सुद्धा एलिजिबल स्टुडंट होतील ऍडमिशनसाठी. सो त्याबाबत अजून ऑफिशियल काही GR किंवा असा काही निर्णय आलेला नाहीये, फक्त त्या बैठकीची बातमी आलेली आहे. इव्हन मिनिट्स ऑफ मीटिंग पण आलेलं नाहीये, फक्त बातमी आली आहे. सो हे होईल का, तर मला असं वाटत आहे जसं जर ते मागच्या वर्षी झालं, जिथे 900 काहीतरी सीट्स वाढल्यावर जे झालं, आता तर 2,000 सीट्स वाढण्याची शक्यता आहे ऍज पर द GR. जर 2,000 सीट्स वाढतील तर डेफिनेटली हे होईल. आणि हे देखील माझ्या मनामध्ये एक शंका आहे किंवा भीती आहे की असंही कदाचित होऊ शकतं की जर तुम्ही सीईटी दिलेली नाहीये तरी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन भेटेल. कदाचित होऊ शकतं, माहित नाही, असं मला वाटत आहे, अशी माझी शंका आहे. कारण सीट्स गव्हर्नमेंटच्या इकडे वाढल्या आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचे जर सीट्स वेकंट राहिले तर तसं चालणार नाही. प्रायव्हेट कॉलेज कसं चालतील ना, प्रायव्हेट कॉलेजेसचं सीट जर वेकंट राहिले तर मग फायदाच नाही. नवीन कॉलेजेस वाढत आहेत, त्या गोष्टी होऊन चालणार नाही. ठीक आहे. सो कट ऑफ तुमचा रिड्यूस होत आहे. तुमचे चान्सेस जर 90% जर तुमचा स्कोर आहे त्याच्यावरती आहे, तर गिवन द कंडिशन्स तुमचे चान्सेस गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याचे आहेत. नवीन कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतात. अगेन तुम्ही कशा प्रकारची काउन्सिलिंग करता, कशा पद्धतीने तुम्ही गोष्टी हँडल करता, त्या सुद्धा मॅटर करतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व रेडी करायचे आहे आणि वेट करायचं आहे कॅप राऊंड कधी सुरू होतो. स्टेट सीईटी सेलवर हे सर्व अवेलेबल होणार आहे. स्टेट सीईटी सेलवर सर्व काही गोष्टी होतील. आता मग काउन्सिलिंग मध्ये पण महत्वाच्या गोष्टी असतात की तुम्ही कशा पद्धतीने काउन्सिलिंग करता, कशा पद्धतीने गोष्टी करतात, आणि जर थोडीफार इकडे तिकडे गोष्ट झाली तर तुम्हाला भेटणारा कॉलेज किंवा तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या SML नंबरनुसार तुम्हाला जो मिळायला पाहिजे कॉलेज तो भेटत नाही. त्यासाठी मी या वर्षी लिमिटेड मुलांसाठी 10 विद्यार्थी, 10 स्टुडंट्स जे इंटरेस्टेड आहे, अशा 10 इंटरेस्टेड स्टुडंटसाठी पेड काउन्सिलिंग, पर्सनल पेड काउन्सिलिंग लॉन्च करत आहे. आत्तापासून पुढील 2 दिवस म्हणजे संडे, रविवारपर्यंत ह्या पेड काउन्सिलिंगची लिंक तुम्हाला आता डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, ती ऍक्टिव्ह असेल. फक्त 10 स्टुडंटसाठी ही पेड काउन्सिलिंग असणार आहे. पर्सनलाइज काउन्सिलिंग मी देणार आहे, 1-on-1. जी आतापर्यंत ग्रुप काउन्सिलिंग व्हायची ती नाही, आता पर्सनलाइज काउन्सिलिंग होणार आहे. कॉलेज, कोर्स, सिलेक्शन, गाईडलाईन्स याबाबत सर्व गाईडन्स देणार आहेत. फक्त आता तुमचं ऍडमिशन झालं, अशी चॉईस फिलिंग करा, संपलं तसं नाही. पूर्ण कोर्स काय आहे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तर जाऊन तुम्ही त्या कोर्समध्ये तुमच्यात इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला कोर्स समजला नाही, तुम्ही ऍडमिशन घेतले, उद्या जाऊन तुम्ही त्या कोर्सला हेट करणार, कोर्सला नावं ठेवणार, कोर्सला शिव्या देणार, गोष्टी बोलणार. रियालिटी तुमच्या समोर ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि हा तो कोर्स या काउन्सिलिंगचा आपला पार्ट आहे. अदर दॅन बाकी जे काउन्सिलिंग या अगोदर केलेलं आहे की ज्यामध्ये फक्त तुम्हाला काउन्सिलिंग जी तुमची कॅप राऊंड आहे त्याबद्दलच सांगणं वगैरे नाही. यामध्ये प्रॉपर जेन्युइन गोष्टी ॲज अ गार्डियन जे आपण बोलतो किंवा ॲज अ मेंटॉर जे आपण बोलतो, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे. युनिव्हर्सिटीचे रिलेटेड गायडन्स, जॉब्स इन इंडिया, जॉब्स अब्रॉड, कशा पद्धतीने गोष्टी होतात, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठलं तुमचा गोल आत्ताच सेट करणार, ऍडमिशन होण्या अगोदरच तुमचा गोल सेट झाला पाहिजे, अशा पद्धतीचं हे काउन्सिलिंग प्रोसेस असणार, काउन्सिलिंग आपली असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहे, नॉर्सेट असेल, एम्स असेल, ESIC, DMER, DHS, CHO ह्या एक्झाम्स बाबतचे गायडन्स आहे. त्याच्यानंतर फक्त इतकंच नाही, तर तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा सपोर्ट, कधी तुम्हाला वाटलंय स्टडीमध्ये काय 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 गोष्टी, ते देखील तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहणार आणि त्या देखील त्याचा सपोर्ट तुम्हाला मी डेफिनेटली देणार आहे. ठीक आहे. आता
का तुम्ही मला जॉईन करायला पाहिजे, का आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे. मी अनेक वर्षांपासून कॉन्टेंट 2017-18 पासून मी नर्सिंगचा बनवत आहे आणि 2020-21 पासून मी जे काउन्सिलिंग म्हणजे जी आपली कॅप प्रोसेस होते, ऍडमिशन प्रोसेस होते, याबाबत मी शिकवत आहे, मुलांना गाईड करत आहे. ठीक आहे. आणि 6 वर्षापेक्षा जास्तचा ऍक्च्युअली एक्सपिरियन्स आहे या प्रोसेसमध्ये, ऍडमिशन प्रोसेसमधला. सो तुम्ही डेफिनेटली हे करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, मी एक स्वतः नर्सिंग ऑफिसर आहे. मी ॲज अ नर्स वर्क करत आहे. मी स्टुडंट नर्स म्हणून राहिलेलो आहे. तो अनुभव घेतलेला आहे. कसं असतं स्टुडंट, काय गोष्टी असतात, कशातून आपण जातो. त्याच्यानंतर प्रायव्हेट एक्सपिरियन्स घेतलेला आहे. प्रायव्हेट कॉलेजमधून मी शिकलो. प्रायव्हेट जॉबचा एक्सपिरियन्स आहे. गव्हर्नमेंट जॉबचा एक्सपिरियन्स आहे. कशा पद्धतीने गोष्टी हे करायच्या. सो आय वुड बी द इन्फ्लुएन्शियल पर्सन. म्हणजे माझ्या काउन्सिलिंग थ्रू डेफिनेटली तुम्हाला तो हेल्प होईल की तुम्हाला देखील डिसाईड, कारण जी व्यक्ती त्याच्यातून गेली आहे, ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव आहे, त्या व्यक्ती थ्रू डेफिनेटली तुम्हाला 100% जेन्युइन कॉन्टेंट, 100% जेन्युइन इन्फॉर्मेशन, नॉलेज तुम्हाला भेटेल. सो डेफिनेटली आतापर्यंत हजारो स्टुडंट्स आपल्याकडून गेले आहे. हजारो स्टुडंट्स आपलं ट्रस्ट करतात. हजारो स्टुडंटने आपले काउन्सिलिंग थ्रू बेस्ट कॉलेजेस त्यांना भेटलेलं आहे. प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, असे अनेक स्टुडंट्स आहेत. सो यासोबतच एक बोनस तुम्हाला मी देत आहे की आपली एक बॅच आहे फर्स्ट सेमिस्टरची, रेकॉर्डेड बॅच आहे. सो जर तुम्ही पेड काउन्सिलिंग आपली जॉईन करता, ज्याची फीज आहे 4999. का फीज आहे? ह्या सर्व गोष्टी आहेत. मी आहे ॲज अ नर्सिंग ऑफिसर. हे सर्व गोष्टी तुम्हाला भेटत आहेत जस्ट काउन्सिलिंग पेक्षा. फक्त एक जशी काउन्सिलिंग होते ना की तुमचं ऍडमिशन झालं, एक कन्सल्टेशन होतं की तुमचं ऍडमिशन झालं, संपलं. नाही, आय वॉन्ट टू प्रिपेअर नर्सेस, सिरियस नर्सेस, जे खरंच इंटरेस्टेड आहे, जे खरंच सिरियस आहे, ज्यांना खरंच नर्सिंग करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे, असे नर्सेस मला घडवायचे आहे. अँड दॅट इज द रिझन इट कम्स विथ प्राइस. इट हॅज सम प्राइस, इट हॅज प्रीमियम प्राइस. सो हा प्राइस आहे. आणि त्यासोबत काय भेटत आहे तुम्हाला की सेमिस्टर 1चे नोट्स असेल, रेकॉर्डेड बॅच असेल, आपल्या ॲपमध्ये त्याचा तुम्हाला फ्री ऍक्सेस भेटणार आहे. ज्याची कोर्सची प्राइस काहीतरी 3000 समथिंग आहे. सो ती तुम्हाला फ्री भेटणार आहे. ठीक आहे. सो इफ यू जॉईन, देर इज अ स्पेशल बोनस फॉर यू, जे की तुम्हाला पूर्ण ते पहिल्या सेमिस्टरमध्ये हेल्पफुल राहणार आहे. त्याच्यामध्ये लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, काही नोट्स आहेत, ते तुम्हाला यूज करता येईल. आणि म्हणजे तुमचं कॉलेज सुरू होण्या अगोदरच तुम्ही सॉर्टेड. तुमचे जे काही टॉपिक्स असतात, जे काही कन्सेप्ट असतात, ते क्लिअर होणार आहे. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्ही सिरियस आहात, असे 10 लोक, संडेला ही लिंक डिॲक्टिव्हेट होईल. ठीक आहे. डझंट मॅटर, 1 येऊ 2 येऊ, जिथे क्वालिटी द्यायचं आहे तिथे क्वांटिटीचा विषय येत नाही. सो 10 स्टुडंट फक्त मी घेणार आहेत. संडेला ही लिंक बंद होईल. ज्या लोकांना वाटतंय खरंच जॉईन करावी, गायडन्स पाहिजे, फक्त तुम्हाला ऍडमिशनच्या बाबतीत गायडन्स देणार नाहीये, तुम्हाला सेमिस्टर बॅच पण देत आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला करिअर, नर्सिंग करिअर एक्सपिरियन्स, इतका सगळा एक्सपिरियन्स, इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स, इतक्या गोष्टींचा एक्सपिरियन्स ॲज अ स्टुडंट, ॲज अ टीचर, त्याच्यानंतर ॲज अ वर्किंग नर्सिंग ऑफिसर, ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्यासाठी लागणार आहे. सो डेफिनेटली यू कॅन जॉईन दिस अँड गेट द एक्सपर्ट गायडन्स. आणि तुमच्या करिअरमध्ये जे पुढे गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली ह्या काउन्सिलिंगचा मदत होणार आहे. सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. जो आपला प्रश्न होता की कट ऑफ वाढेल की काय होईल, तर तो कट ऑफ डेफिनेटली कमी होणार आहे. प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ अनेक ठिकाणी आपण बघणार आहोत की तो कमी होईल, कारण जे टॉपचे स्टुडंट्स असतील ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जातील. आणि त्या जागा तितक्या रिकाम्या राहतील, तर अनेक लोकांना त्या ठिकाणी ऍडमिशन होईल. आता फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, किंवा पूर्ण आयडिया क्लिअर कधी होईल, ज्यावेळेस मेरिट लिस्ट येईल ना, त्यावेळेस आपल्याला समजेल की किती स्टुडंट्स अप्लाय करत आहेत, किती सीट्स वेकंट राहतील. सो अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज, हेल्पफुल व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर बनवून राहा. व्हिडिओ लाईक करा जर व्हिडिओ आवडली असेल, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी. जर तुम्हाला पाहिजे असेल कॉन्टेंट, तर आपली नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यात पहिले बघाल. भेटूया पुढच्या हेल्पफुल व्हिडिओमध्ये. आणि हां, जर इंटरेस्टेड असाल, सिरियस असाल नर्सिंग कोर्सबाबत, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आत्ताच जॉईन करा पेड काउन्सिलिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती आणि सलाम. बाय बाय गाईज.